नमस्ते माय डिअर फ्रेंड्स. तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्राम स्टेनिंग टेक्निक ह्याबद्दल इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तर पहा ग्राम स्टेनिंग टेक्निक एक अतिशय महत्त्वाचं असं एक टेक्निक येऊन जातं की ज्याच्यामध्ये आपण प्रोकॅरियोटिक सेलचा पार्ट इंडिकेट करत असतो. आता ही जी काही प्रोकॅरियोटिक सेल आहे यामध्ये सेल वॉलचा पार्ट एक्झिस्ट राहतो आणि मोस्ट ऑफ द वे ह्या प्रोकॅरियोटिक सेल आपल्याला बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये प्रेझेंट दिसतात. आता ह्या बॅक्टेरियामध्ये असणारी जी काही सेल वॉल आहे ह्या सेल वॉलच्या बेसवरती ज्या बॅक्टेरिया राहतात ह्या 2 ग्रुपमध्ये डिवाइड होतात. त्याच बॅक्टेरियाला आपण सिम्पली ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया असं कॉल करत असतो. मग आता हाऊ टू डिफरन्शिएट द ग्राम पॉझिटिव्ह अँड द ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, तर त्याचं जे काही सॉर्टिंग आहे, सेपरेशन आहे, आपल्याला ह्या प्रोसेसमधून बघता येतं. का तर याच्यामध्ये पहा की ग्राम क्रिस्टन ग्राम इज द नेम ऑफ द सायंटिस्ट. आणि काय क्रिस्टन ग्रामनं काय केलं पहा, एक स्टेनिंग टेक्निक डिस्कवर केलं. ऑन दिस बेसिस द बॅक्टेरिया मे बी डिव्हिजिबल इनटू द 2 टाइप्स ऑफ द ग्रुप. वन इज कॉल्ड एज द ग्राम पॉझिटिव्ह while second one is called as the ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. म्हणजे ग्राम स्टेनिंग टेक्निक मधून जो पार्ट आपण फाइंड आउट मध्ये घेतो तो पार्ट कुठला असणार पहा, कॉल्ड ॲज द ग्राम स्टेन. मग ज्याला आपण या ग्राम स्टेनिंग टेक्निक मध्ये कुठलं स्टेन वापरणार, तर एक ग्राम स्टेन वापरणार. आता हे जे ग्राम स्टेन आहे हे ग्राम स्टेन डायरेक्टली बॅक्टेरियाच्या कुठल्या पार्ट वरती अप्लाय होतं, तर हे सेल वॉल वरती अप्लाय होणार. म्हणजे ग्राम स्टेन इज द सेल वॉल स्टेन. इथंही क्वेश्चन बनवू शकतो एक्झाम मध्ये. आणि आता आफ्टर द स्टेनिंग जर या सेल वॉलला आपण काय केलं, या ग्राम स्टेनचा पार्ट दिला तर हे सेल वॉल काय होईल पहा, टेनिंग प्रॉपर्टीचा पार्ट इंडिकेट करेल. आणि आता ह्या स्टेनच्या बेसवरतीच ह्या बॅक्टेरिया जनरली पुढे काय होतात, 2 ग्रुपमध्ये डिवाइड होतात. सम ऑफ द बॅक्टेरिया इज कॉल्ड ॲज द ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया while the second group is called as the gram negative bacteria. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल ग्राम स्टेन काय देतं, फक्त ग्राम स्टेनिंग टेक्निक. इन दिस टेक्निक यूज द ग्राम स्टेन. आपण याच्यामध्ये काय करतो, ग्राम स्टेन वापरतो. आता ही ग्राम स्टेन डायरेक्टली कुठल्या पार्ट वरती अप्लाय होणार, सेल वॉल ऑफ द बॅक्टेरिया. आणि मग त्या सेल वॉल वरती एकदा काही स्टेन अप्लाय झालं तर ह्या स्टेनिंग बेस वरती आपण बॅक्टेरियाचं सॉर्टिंग किंवा डिफरन्शिएशन करू शकतो. मग ह्याच बेसवरती सम ऑफ द बॅक्टेरिया इज कॉल्ड ॲज ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया while the second one called as the ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. मग आता हे सॉर्टिंग आपल्याला द्यायचं आहे. मग ह्यासाठी आपण बेसिकली काय करूया, हे ग्राम स्टेनिंग टेक्निकचं जो प्रोसिजर आहे तर ती प्रोसिजर आपण यामध्ये आता ऑब्झर्व करूया. आता ज्यावेळेस काय करायचं पाहिजे, ग्राम स्टेनिंग टेक्निकची प्रोसेस आपल्याला द्यायची आहे. इनिशियली काय केलं जातं, एक असा पार्ट राहतो देयर इज द मेक द सस्पेन्शन ऑफ बॅक्टेरिया. म्हणजे पाहिजे आपण टेस्ट ट्यूब घेणार, त्याच्यामध्ये डिस्टिल्ड वॉटर घेणार आणि मग आता ही जी काही सॉइल असेल किंवा कुठल्या एका सोर्स पासून हा कंटेंट आपण घेणार आणि या टेस्ट ट्यूब मध्ये ऍड करतो. त्याच्यामध्ये काय असणार, याचं लिक्विड सोल्युशन राहतं. आणि त्या लिक्विड सोल्युशन मध्ये आपण ह्या बॅक्टेरिया काय केल्या, अशा पद्धतीने ऍड केल्या की ते बॅक्टेरियाचं सोल्युशन तयार होतं. मग ही जी काय बॅक्टेरियाचं सोल्युशन तयार होतं त्याला सिम्पली कॉल केलं जातं सस्पेन्शन. म्हणजे ग्राम स्टेनिंगसाठी आपल्याला बॅक्टेरियाचं सस्पेन्शन वापरायचं. नंतर याच्यामध्ये काय असतो पहा, एक असं वायर लूप लाईक स्ट्रक्चरचा प्लॅन राहतो. आणि हा वायर लूप आपण डायरेक्टली ह्या टेस्ट ट्यूब मध्ये इन्सर्ट करणार. ही जी सर्क्युलर डिस्क आहे ह्या सर्क्युलर डिस्क वरती ह्या बॅक्टेरियाचं सोल्युशन आपल्याला अशा पद्धतीने डिपॉझिट होताना दिसणार. नंतर हा लूप आपण असा आउटसाइडला घेणार आणि जी काही पर्टिक्युलरली एक स्लाइड राहते आणि या स्लाइड वरती आपण त्या बॅक्टेरियल सोल्युशनचं एक स्मिअर तयार करतो. सगळ्यात सुरुवातीला ही जी काही स्लाइड राहते हीट फिक्स केली जाते, हीट थ्रू स्टरीलाइज केली जाते. आणि जो काही एक मार्कर पेन राहतो तो व्हाईट कलरचा असेल, त्या व्हाईट मार्कर पेन थ्रू आपण डायरेक्टली अशा पद्धतीने मार्किंग करून इथं घेतो. एक सर्क्युलर डिस्क इथं बनवली जाते का तर आपलं सॅम्पल आपण कुठं फिक्स केलंय हे आपल्याला रिकॉग्नाइज झालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर हा लूप आपण घेणार आणि अशा पद्धतीने ह्याच्यावरती काय केला जातो का, तो स्प्रेड केला जातो. स्प्रेड केला की जे काही वॉटर लाईक सोल्युशन राहतं हे सगळं वॉटर लाईक सोल्युशन ह्या सर्क्युलर डिस्क वरती आपल्याला प्रेड होताना दिसेल. म्हणजे आपण काय करणार, त्याच्यातून सॅम्पल घेणार आणि या टेस्ट ट्यूब जे काही स्लाइड आहे त्याच्यावरती फक्त हा लूप अशा पद्धतीने आपण स्प्रेड करणार. मग या लूप वरती आलेलं सगळं सोल्युशन ह्या सर्क्युलर पार्ट मध्ये असं स्प्रेड होणार. आणि स्प्रेड झालं की डायरेक्टली ही जी काही स्लाइड असेल त्या स्लाइडला आपण हीट फिक्स करतो. हीट फिक्स मध्ये काही बॅक्टेरियाची तिथं डेथ होईल. आणि मग एकदा काही हीट फिक्स केलं की ह्या बॅक्टेरियाच्या असतील तर ह्या सरफेसवरती अशा फिक्स करून राहतात, विच वन कॉल्ड ॲज द फिक्सेशन.
आणि आता ही एकदा का अशी स्लाइड तयार झाली की डायरेक्टली आपण आता काय करतो की टेनिंग टेक्निकचा पार्ट इथं वापरत असतो किंवा टेनिंग टेक्निकची प्रोसिजर मग पुढे आपण स्टार्ट करूया. मग आता हा पार्ट आहे असं तुम्ही लक्षात घेत चला. आता जर आपण स्टेनिंग टेक्निक मध्ये 1 बाय 1 स्टेपचा हा पार्ट घेतला तर ज्याही बॅक्टेरिया आपल्याला त्याच्यावरती प्रेझेंट दिसतात ह्या बॅक्टेरियाचं डिफरन्शिएशन आपल्याला असं करायचं आहे. आफ्टर द स्टेनिंग व्हॉट इज द अपीअरन्स ऑफ द ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया अँड व्हॉट इज द अपीअरन्स ऑफ द ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. मग कशा दिसतात? अतिशय इझी, खूप इझी असं हे टेक्निक आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आता इथेही एकाच स्लाइड वरती आपण हे सगळं दाखवतोय, फक्त मी सॉर्टिंगची प्रोसेस इथं घेतली आहे. मग जिथेही आपण त्या बॅक्टेरिया एका एकदा स्मेअर वरती घेतल्या ह्या बॅक्टेरियाचा पॅटर्न आपल्याला टोटली हे अशा पद्धतीने दिसेल. कुठल्याही बॅक्टेरिया असतील, रॉड शेप असतील किंवा त्या स्प्रिंग लाईक असतील, सर्क्युलर असतील, मग पहा हे बॅक्टेरियल प्रोसिजर स्टेनिंग प्रोसिजर आपल्याला असे दिसेल. आपण बॅक्टेरिया घेतलेले आहेत, तिथं सॉर्टिंग झालेलं नाही ग्राम पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, पण मला एक सेपरेट चार्ट इथं इंडिकेट करायचा आहे. मग त्या बेसवरती आपण आता पहिल्यांदा काय घेतलं पहा, इथे फिक्सेशनची प्रोसेस आपण देऊया. फर्स्ट स्टेप काय राहते, या बॅक्टेरिया आपण घेतल्या हिट फिक्स असे लेवलवरती आपण त्यांना मेंटेन केलंय. मग आता ही बॅक्टेरिया काय झाल्या त्या स्लाइड वरती फिक्स केलेत किंवा सिम्पली तुम्ही अशा पद्धतीचा पार्ट लक्षात घ्या. आफ्टर द हिट फिक्सेशन ह्या बॅक्टेरिया आपल्याला त्या स्मेअर वरती अशा दिसतील. मग याला आपण सिम्पली काय कॉल केलं, दिस इज कॉल्ड ऍज द फिक्सेशन. आता एकदा का ह्या बॅक्टेरिया इथं फिक्स झाल्या की डायरेक्टली आपण टेनिंग टेक्निकचा पार्ट इथं घेत असतो. आणि त्याच्यामध्ये पहिली प्रोसिजर अशी येते पहा, नंबर 1 दॅट इज द यूज ऑफ द प्रायमरी स्टेन. फिक्सेशनच्या नंतर काय केलं जातं, यूज ऑफ द प्रायमरी स्टेन. One such type of the primary stain is called as the crystal violet. Crystal violet. तर काय ग्राम स्टेन मध्ये क्रिस्टल व्हायलेट डबल स्टेनिंग पार्ट आपल्याला प्रेझेंट दिसतो. मग ह्या प्रायमरी स्टेन मध्ये काय केलं जातं, क्रिस्टल व्हायलेट वापरलं जातं. म्हणजे आता एकदा हे फिक्सेशन झालं की विथ द हेल्प ऑफ मायक्रोपिपेट आपण ह्या बॅक्टेरियाच्या सोल्युशन वरती किंवा बॅक्टेरियाच्या बॉडीवरती हे क्रिस्टल व्हायलेट हे स्टेन आपण काय करतो, अप्लाय करतो. मग ह्यातलं पहिलं स्टेन आहे कॉल्ड ऍज द क्रिस्टल व्हायलेट. म्हणजे इथं काय झालं, आता ह्या क्रिस्टल व्हायलेटची ट्रीटमेंट आली. फिक्सेशनच्या नंतर सिक्वेन्स काय येतो, क्रिस्टल व्हायलेट. आणि काही क्रिस्टल व्हायलेट नंतर ह्या जर बॅक्टेरिया आपण घेतल्या तर व्हेरी डार्क अशा बेसवरती आपल्याला त्या कलर प्रॉपर्टीचा पार्ट इंडिकेट करते. सेम दॅट इज द दिस टाइप ऑफ द ब्लॅक. दिस इज द ट्रीटमेंट ऑफ द क्रिस्टल व्हायलेट. आणि क्रिस्टल व्हायलेट नंतर ह्या बॅक्टेरियाच्या बॉडीज टोटली आपल्याला कशा दिसतात, डार्क ब्ल्यू कलर. याच्यामधला हा डिफरन्स आपल्याला इथं दिसेल. दिस इज द क्रिस्टल व्हायलेट ट्रीटमेंट. आता एकदा काही क्रिस्टल व्हायलेटचा पार्ट 1 to 2 मिनिट आपण प्लेस केला की नंतर या बॅक्टेरियाचं सोल्युशन वॉटर थ्रू वॉश केलं जातं. आफ्टर द वॉशिंग ऑफ वॉटर देयर इज द यूज द ट्रीटमेंट ऑफ आयोडीन. मग आपण या ठिकाणी काय करतो, देयर इज द यूज ऑफ द आयोडीन ट्रीटमेंट. याच्यावरती आपण डायरेक्टली काय करतो, आयोडीन वापरतो. आयोडीन हे काय वापरायचं, दॅट इज द मॉडरेट वन ऑर द फिक्सेटिव्ह वन. ज्याला आपण फिक्स द डाय असं म्हणतो. फिक्स द डाय बाय युजिंग द आयोडीन. मग आपण याच्यावरती काय केलं, आयोडीनचा पार्ट यूज केला. आयोडीन डायरेक्टली ह्या डायचं त्याच्यामध्ये काय करतं, फिक्सेशनची प्रोसेस आपल्याला इंडिकेट करून देतं. आणि हे फिक्सेशन झाल्यानंतर देखील बॅक्टेरिया आपल्याला डार्क अशा ब्ल्यू कलरच्या बेसवरती काय होतात पहा इथं प्रेझेंट दिसतात. हा एक ग्रुप राहतो. दिस इज द अगेन सेकंड वन ग्रुप. मग ज्याला आपण आयोडीन ट्रीटमेंट असं म्हटलं, आयोडीनच्या ट्रीटमेंट नंतर आता हा पार्ट आणखी काय केला जातो पहा, वॉश आउट केला जातो. आणि एकदा वॉश आउट झाला की या ठिकाणी काय केलं जातं, दॅट इज द डिकलरायझिंग प्रॉपर्टी और द डिकलरेशन. अशी प्रोसेस आपण इथे घेऊया. दॅट इज द डिकलरेशन. आता डिकलरेशन याचा अर्थ हा जो काही ब्ल्यू कलर आहे तो आपल्याला टोटली आता रिमूव्ह करायचा आहे, डिकलरायझर करायचा आहे. मग आता ही डिकलरेशनची प्रोसेस वापरली जाते बाय युजिंग द अल्कोहोल और डिकलरायझिंग एजंट. मग थर्ड स्टेप वरती इथे एक पार्ट आपण यूज करतो कॉल्ड ऍज डिकलरायझिंग एजंट. आणि आता इथं जो काही डिकलरायझिंग एजंट वापरला जातो तो पार्ट असतो दॅट इज द 95% अल्कोहोल. 95% अल्कोहोल इट इज द डिकलरायझिंग एजंट. आणि हा जर डिकलरायझिंग एजंट आपण इथं अप्लाय केला तर तो पार्ट आपल्याला आता थोडासा चेंज होताना दिसणार. डिकलरेशन प्रोसेस नंतर ह्या बॅक्टेरिया आपल्याला अशा पद्धतीने दिसतील. सम ऑफ द बॅक्टेरिया रिमेन्स ऍज इट इज द
लिटल ब्लूइश इन कलर, तर सेकंड बॅक्टेरियाचा जो काही ग्रुप येतो हा डायरेक्टली काय करतो, हा कलरची प्रॉपर्टी लूज करतो. आणि त्या कलरची प्रॉपर्टी लूज केली तर हा पार्ट आपल्याला कसा दिसेल, दीज आर द कलरलेस वन. तर हा पार्ट आपल्याला काय दिसतो, दीज आर अगेन द ब्लूइश वन. इथपर्यंतचा पार्ट झाला. आणि याच्यानंतर आता डायरेक्टली आपण जे काही पुढचं टेक्निक वापरतो तर त्यामध्ये डायरेक्टली काय केलं जातं, सेकंड स्टेन किंवा काउंटर स्टेनचा पार्ट वापरला जातो. दॅट इज द काउंटर, किंवा आपण असंही म्हणूया त्याला यूज ऑफ दी काउंटर स्टेन. काउंटर स्टेन. आणि मग आता जे काही काउंटर स्टेन इथं वापरलं जातं, ऑन दिस बेसिस द काउंटर स्टेन आर कॉल्ड ॲज द डबल स्टेनिंग. And this counter stain is in the form of safranin. Counter stain. आणि जे काउंटर स्टेन आपण वापरतो ते असणार का, कॉल्ड ॲज द सॅफ्रॅनिन. these are the counter stain. म्हणजे प्रत्येक स्टेपला आपण काय करतोय पहा, ही जी काय स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आहे, आपण वॉशिंगची प्रोसेस मेंटेन करतोय. दॅट इज द विथ द हेल्प ऑफ द वॉटर. आणि मग आता इथे आपण डिकलरेशनचा पार्ट एकदा काय आहे अल्कोहोल थ्रू केला की काय केली जाते, जी स्लाइड आहे ती काउंटर स्टेनिंगला घेतली जाते. काउंटर स्टेन म्हणजे हेही सोल्युशन असू दे किंवा हाही बॅक्टेरियाचा पार्ट असू दे, त्याच्यावरती आपण हे सॅफ्रॅनिन ऍड करतो. आणि एकदा का सॅफ्रॅनिन ऍड केला की ज्यावेळेस आपण हा बॅक्टेरियाचा पार्ट इथं स्टडी करतो तर ही बॅक्टेरियाचा प्लॅन किंवा स्ट्रक्चरल प्लॅन आपल्याला इथं असा ऑब्झर्व होईल. एक ग्रुप असा दिसतो, तर जो काही सेकंड पार्ट येतो त्या सेकंड पार्टवरती ह्या ज्या बॅक्टेरिया राहतात ह्या बॅक्टेरिया आपल्याला ह्या अशा टाईपच्या कलरमध्ये प्रेझेंट दिसतात. म्हणजे आफ्टर द एंड ऑफ काउंटर स्टेन आपण तो पार्ट काय करतो, वॉश आउट करणार. त्याच्यानंतर त्याच्यावरती काय केलं जातं, सेड्रेट वूड ऑइल हा एक पार्ट ड्रॉप बेसवरती आपण ऍड करतो. म्हणजे त्याच्यावरती वॅक्स लाईक पार्ट आपण ऍड करतो. आणि जो काही मायक्रोस्कोप असेल त्या मायक्रोस्कोपला हाय पॉवरला आपण ह्या बॅक्टेरियाच्या सेल किंवा ही स्लाइड ऑब्झर्व करणार. आणि ज्यावेळेस आपण पाहिजे अशा टाईपची स्लाइड त्या मायक्रोस्कोप मध्ये ऑब्झर्व करतो, म्हणजे सेम प्रोसिजर ह्या स्लाइड वरती पास होते. आपण ह्याला डिफरन्शियल स्टेनिंग टेक्निक किंवा डबल स्टेनिंग टेक्निक असं कॉल करतो. आणि मग आता ह्या पार्ट मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करतोय, हा पण पार्ट आपण मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करतोय. म्हणजे आता ज्यावेळेस तुम्ही हा पार्ट मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केला तर ज्या ठिकाणी तुम्हाला हे जे काय बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर आहे हा जर पार्ट ह्या इनिशियल स्टेजवरती कसा दिसतो, दीज आर अपीअर ॲज अ पर्पल कलर. मग काही बॅक्टेरियाचा जो काही कलर आहे तुम्हाला तो पर्पल कलरचा दिसला, तर काही बॅक्टेरिया जे आहेत ते आपल्याला रेड किंवा पिंक कलरच्या स्ट्रक्चरवरती प्रेझेंट राहतात. दॅट इज द पिंक कलर. पिंक कलर म्हणजे बघा हे अशा पद्धतीचा पार्ट आपला आता ग्राम स्टेनचा इथं ऑब्झर्व होतोय. पण ऍट द टाइम ऑफ ऑब्झर्वेशन जर मायक्रोस्कोप मधून आपण ही स्लाइड ऑब्झर्व केली, जर त्याच्यावरती आपल्याला ऍट द डिकलरेशन काही बॅक्टेरिया अशा दिसतात की ज्यांच्या बॉडीचा कलर किंवा सेलचा कलर कसा आहे पहा, पर्पल कलरचा आहे. आणि मग आता ज्याही बॅक्टेरियाची सेलवॉल किंवा हा सेलचा पार्ट आफ्टर द डिकलरेशन it remains as it is the purple color, such bacteria is called as the gram positive bacteria. आणि ज्या बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये असणार हा ब्लूइश कलर टोटली रिमूव्ह झाला आणि त्यांची सेलुलर किंवा सेल्युलर स्ट्रक्चर आपल्याला पिंक कलरचं प्रेझेंट दिसतं, सच बॅक्टेरिया इज कॉल्ड ॲज द ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. म्हणजे इथून आहे अशी ब्लूइश कलरवरती पार्ट आपल्याला ऑब्झर्व होताना दिसतो. यामध्ये इथे शेवटच्या स्टेजला हा ब्ल्यू कलरचा आहे, तो जरासा फेंट झाला आणि तो आपल्याला डिकलरेशन नंतर तो पार्ट ऑब्झर्व जर केला ह्या सॅफ्रॅनिनच्या बेसला तर तो कसा दिसतो बघा, पर्पल कलरचा दिसतो. आणि इथं वापरलेल्या स्टेन थ्रू हा पार्ट कसा झाला, पिंक कलरचा झाला. मग हेच ऑब्झर्वेशन आहे. आफ्टर द वॉशिंग ऑफ अल्कोहोल अँड स्टेनिंग बाय द सॅफ्रॅनिन सम बॅक्टेरिया नॉट लूज देअर प्रॉपर्टी, they remains as it is the purple color or faint blue color, means the purple color called as the gram positive bacteria, while those lose the color and after the safranin they becomes the pink or red in color, such bacteria is called as the gram negative bacteria. म्हणजे आपण फक्त काय केलं, यामध्ये बॅक्टेरियाची जी सेलवॉल आहे त्या सेलवॉलला हे ग्राम स्टेन दिलेला आहे. आणि आता या सेलवॉलच्या स्टेन नंतर हे काय होतं का, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये आपल्याला आहे असा पर्पल कलरचा पार्ट डेव्हलप होताना दिसतो. तर ह्या ग्राम निगेटिव्ह मध्ये त्या बॅक्टेरिया आपल्याला कशा दिसतात, पिंक कलरच्या दिसतात. मग आफ्टर द डिकलरेशन ऑफ अल्कोहोल and the staining of safranin, पर्पल कलर जो पार्ट अपियर होतो कॉल्ड एज ग्राम पॉझिटिव्ह,
आणि ज्याच्यामध्ये काय झाला, ब्ल्यू कलर रिमूव्ह झाला आणि एंडिंगला हा पिंक किंवा रेड कलर डेव्हलप झाला, त्याला म्हटलं जातं ग्राम निगेटिव्ह टाइप ऑफ दी बॅक्टेरिया. आणि दीज आर द ग्राम स्टेनिंग टेक्निक. आता या ग्राम स्टेनिंग टेक्निकला आपण डिफरन्शियल स्टेनिंग टेक्निक असं कॉल करतो का, तर ह्या ग्राम स्टेनच्या बेसवरती आपण बॅक्टेरिया डिफरन्शिएट करतो, सॉर्ट आउट करतो. कुठल्या दोन ग्रुपमध्ये सॉर्ट आउट होतात, वन इज कॉल्ड एज द ग्राम पॉझिटिव्ह while सेकंड वन इज कॉल्ड एज द ग्राम निगेटिव्ह. मग याच्यातून त्या सायंटिस्टने असाही पार्ट डिस्कवर केला, ही जी काही स्टेनिंग प्रॉपर्टी लूज होते, गेन होते, त्या टोटली डिपेंड्स अपॉन देअर सेल वॉल कॉम्पोजिशन. म्हणजे सेल वॉल मध्येच एक्झॅक्टली डिफरन्स आहे ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाच्या. त्यामुळे आपल्याला अशा टाईपचा पार्ट इथं काय होतो पा प्रेझेंट दिसतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला, हा अल्कोहोल जे आहे तो कसा आहे पा, तो क्लिअरिंग एजंट आहे, तो डिकलरायझर एजंट आहे. म्हणजे या अल्कोहोलला काय करायचं, इथं आलेली जे काही क्रिस्टल व्हायलेट आहे ते रिमूव्ह करायचं आहे. पण त्याला इथं रिमूव्ह का करता आलं नाहीये, का तर ही काही ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असलेल्या ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाच्या सेल वॉल मध्ये हे अल्कोहोल असं पेनिट्रेट झालं नाहीये, त्यामुळे इथला कलर रिमूव्ह झाला नाही. तर या ठिकाणी असणारे जे काही ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहेत त्यांच्या सेल वॉल मध्ये हे अल्कोहोल पेनिट्रेट झालं आणि अल्कोहोल हा डिकलरायझिंग एजंट असल्यामुळं तिथून त्यानं कलर काय केला, रिमूव्ह केला. आणि ज्यावेळेस आपण काय घेतलं, सॅफ्रॅनिन अप्लाय केलं, तर अशा ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे अशा पर्पल कलरच्या बनतात. तर इथे ह्या ग्राम सेफ्रॅनिनमुळे ह्या बॅक्टेरिया ज्या राहतात त्या कशा असतील, त्या पिंक कलरच्या बनतात. मग इथे या सायंटिस्टचं हे सॉर्ट आउटिंग आहे. ज्याही बॅक्टेरियाची सेलवॉल आपल्याला किंवा सेलचा पार्ट पर्पल कलरचा दिसतो, त्या बॅक्टेरियाला ग्राम पॉझिटिव्ह असं म्हटलं जातं. आणि ज्याचं सेलवॉलचा कलर किंवा सेलचा कलर हा पिंक कलरचा राहतो, त्याला म्हटलं जातं ग्राम निगेटिव्ह टाइप ऑफ द बॅक्टेरिया. तर अतिशय महत्वाचा पार्ट आहे, पण तुमच्या नीट सीईटी लेवलला डिटेल्स मध्ये हा पार्ट विचारू शकतात. आपण याला डबल स्टेनिंग टेक्निक असं देखील कॉल करतो, का तर टू काउंटर स्टेन याच्यामध्ये वापरले जातात. प्रायमरी स्टेन आहे पा कुठलं, क्रिस्टल व्हायलेट, तर सेकंडरी स्टेन आहे कुठलं, दॅट इज द सॅफ्रॅनिन. म्हणजे याला आपण काउंटर स्टेनिंग टेक्निक किंवा डबल स्टेनिंग टेक्निक असं म्हणतो. ग्राम स्टेन मध्ये कुठले दोन इम्पॉर्टंट स्टेन येतात, वन इज कॉल्ड एज द क्रिस्टल व्हायलेट while the second one is called as the सॅफ्रॅनिन. तर अशा पद्धतीने पण तुमचं नीट सीईटी एक्झाम मध्ये क्वेश्चन इथं येऊ शकतो. अतिशय हा महत्वाचा पार्ट आहे आणि खूप इझी लेवलवरती आपण तुम्हाला तो डिस्कस करून दिलेला असेल. तर त्या पद्धतीने तुम्ही हा सगळ्यांनी अंडरस्टँड केलेला असेल. तर अशा पद्धतीने एवढा पार्ट घेऊन आपण या ठिकाणी थांबतोय. आपला जो पुढचा व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये आपण ह्या ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया ह्या दोघांच्या सेल मध्ये असणारा डिफरन्स आपण पुढे देणार आहोत. तोपर्यंत एवढा पार्ट तुम्ही लक्षात ठेवा. मला आशा आहे की कमीत कमी एक क्वेश्चन तुमचा हा एक्झामसाठी नक्कीच तुम्हाला हेल्पफुल ठरेल, की ग्राम स्टेनिंग काय राहतं, त्याच थ्रू आपल्याला बॅक्टेरिया ग्राम पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन ग्रुपमध्ये डिवाइड होताना दिसतात, की त्याचं डिटेल असं रिप्रेझेंटेशन आपल्याला या ठिकाणी सांगताय. ओके, थँक्यू.